आज काळभैरव जयंती या जन्मोत्सव सोहळ्याला ज्योतिबा डोंगरावरती विशेष महत्व आहे. शंकराचा रुद्रावतार म्हणजेच काळभैरव. तर काळभैरवांचा जन्म कसा झाला? जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये मी सृष्टीचा निर्माण करता या गोष्टीवरून वाद सुरू झाला. त्यावेळी ब्रह्मदेवांना अतिअहंकार चढला होता की सर्व माझ्यामुळेच आहे. त्यावेळी सदाशिव म्हणजे शिवशंकर त्यांच्या समोर प्रकट झाले. तेव्हा ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट करण्यासाठी शंकरांनी काळभैरवांचा रुद्रावतार प्रकट केला आणि अहंकारूपी ब्रह्मांचे 5व्या शिराचे शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. ब्रह्मदेवांचा शिरच्छेद केल्यानंतर काळभैरवांच्या पाठीमागे ब्रह्महत्येचे पाप लागले. त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी काळभैरवांनी पवित्र तीर्थांचा स्नान करण्याचा निश्चय केला. काळभैरव काशीमध्ये आल्यानंतर त्यांचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले. तेव्हापासून ते काशीमध्ये स्थायिक झाले. आणि जेव्हा केदारनाथ म्हणजेच देव ज्योतिबा काशीमध्ये आले तेव्हा या ज्योतिबा डोंगरावरती येताना त्यांच्यासोबत भैरवदल आणि शक्तिदल सोबत आले. काळभैरव हे तोरण भैरवांच्या नंतरचे सरसेनापती झाले म्हणून ते आजही नाथांच्या